नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का? अधिक मास म्हणजे हिंदू पंचांगातील एक विशेष महिना. चंद्र आणि सूर्य यांच्या गणनेत फरक पडल्यामुळे दर 2-3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतात. हा महिना पूजा, जप, दान आणि आत्मशुद्धीसाठी खूप पवित्र मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये अधिक मास कधीपासून चालू होतोय तर कधीपर्यंत संपतोय, तसंच अधिक मासमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी कराव्यात ज्यामुळे डबल पुण्य आपल्याला मिळते, आणि कोणत्या लोकांना दान द्यावं आणि कोणती वस्तू दान द्यावी हे देखील या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, 2026 मधील अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास किंवा मलमास पण याला म्हणतात, 17 मे 2026 रविवारपासून सुरू होऊन ते 15 जून 2026 सोमवारपर्यंत असेल. या काळात ज्येष्ठ महिना अधिक येत असल्याने यावर्षी एकूण 13 महिने असतील. तर आपण जाणून घेऊ अधिक मासात टाळायची कोणती कामं आहेत. नंबर 1, शुभ कार्य टाळावीत. लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, मुंज यांसारखी मोठी शुभ कार्य सहसा या महिन्यात केली जात नाहीत. नंबर 2, नवीन व्यवसाय किंवा मोठी गुंतवणूक टाळा. नवीन कामाची सुरुवात किंवा मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकलणे योग्य मानले जाते. नंबर 3, तामसिक अन्न टाळा. मांसाहार, मद्यपान, जास्त तिखट तेलकट अन्न टाळावे. साधं आणि सात्विक जेवण घ्यावं. नंबर 4, वाईट सवयी टाळा. खोटं बोलणं, राग, भांडण, इतरांना दुखवणं या गोष्टींपासून दूर राहावं. नंबर 5, अनावश्यक खर्च टाळा. अनावश्यक खर्च न करता दानधर्माला प्राधान्य द्या. नंबर 6, निंदा चुगली टाळा. इतरांबद्दल वाईट बोलणं किंवा टीका करणं टाळावं. तर मंडळी, हे झालं की या महिन्यात काय करायचं नाही. त्यानंतर ह्या महिन्यात काय करावं ते आपण पाहून घेऊयात. नंबर 1, रोजची साधी पूजा. सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवासमोर दिवा लावा, तुळशीला पाणी घाला, अगरबत्ती, फुलं अर्पण करा. नंबर 2, कोणती सेवा करावी? तर अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. गरजू लोकांना, भिकाऱ्यांना किंवा गायीला अन्न द्या. वस्त्रदान करा, गरिबांना कपडे द्या. गौमातेची सेवा करा, गायीला गवत भाकरी खाऊ घाला. वृद्ध सेवा करा, घरातील मोठ्यांची सेवा करा. तर मंदिरात स्वच्छता किंवा छोटी मदत करा. तर मंडळी, सर्वात मोठी गोष्ट जी ह्या महिन्यात केली जाते, आई वडील आपल्या लेकीला आणि जावयाला आदराने वाण देतात, म्हणजे आशीर्वाद आणि प्रेम व्यक्त करतात. तर मंडळी, हा महिना विष्णूंचा खूप पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यात विष्णूजींची खूप सेवा केली जाते. त्यामुळे लेक जावयाला लक्ष्मीनारायणाच्या रूपात घरी बोलवलं जातं आणि त्यांची सेवा केली जाते. तर आपण पाहून घेऊयात या महिन्यात कोणती सेवा करायची, कोणते मंत्र म्हणावेत, काय वाचावे ते आपण बघून घेऊ. तर विष्णू मंत्र या महिन्यात म्हटलेलं खूप पवित्र मानलं जातं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. त्यानंतर राम नामाचा जप करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे देखील तुम्ही 108 वेळेस म्हणू शकतात. त्यानंतर काय वाचावं? तर भगवद्गीता वाचावी, विष्णू सहस्रनाम वाचावं, भागवत पुराण कथा वाचावी, रामायण कथा वाचायची. त्यानंतर मंडळी, आपली जीवनशैली पण पाहायची. ह्या महिन्यात सात्विक अन्न खायचं, राग भांडण टाळायचं, सकारात्मक विचार ठेवायचे, शक्य असेल तर उपवास करायचा. म्हणूनच मित्रांनो, अधिक मासात चांगली कर्म करा, सेवा करा आणि देवावर विश्वास ठेवा. कदाचित हा अधिक मास तुमचं आयुष्य बदलू शकतो. एक छोटंसं चांगलं काम तुमचं नशीब उजळू शकते. अशा आणखी व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. लक्षात ठेवा, अधिक मास म्हणजे संधी आहे स्वतःला बदलण्याची आणि नशीब उजळवायची. अधिक मासमध्ये तुमच्याकडे कोणती परंपरा आहे किंवा तुम्ही काय करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच धार्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पाठवा. भेटूया पुन्हाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.